जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला बघूया शोल्डर वर्कआउट कसा करायचा. शोल्डर वर्कआउट करण्यासाठी सगळ्यात पहिले वॉर्मअप केल्यानंतर मी 2 सेट डिप्सचे मारले. त्यामुळे माझे शोल्डर्स आणि ट्रायसेप्स ॲक्टिवेट झाले. डिप्स मारताना एल्बोजवळ कंट्रोल रेप्स आणि बॉडी स्ट्रेट हवी. मग मी शोल्डर डंबल प्रेससाठी सुरुवात केली. तर शोल्डर डंबल प्रेस मारताना आपण आपल्या बॅकला स्ट्रेट ठेवायचं असतं आणि जेव्हा आपण सेट परफॉर्म करतो तेव्हा ते फुल रेंज ऑफ मोशनमध्ये करायचे असतात आणि 8 ते 12 रेप्स हेवी वर्कआउटमध्ये मारायचा असतो. आपण आपल्या सोयीप्रमाणे डंबेल घेणे. नंतर मी साईड रेजेस मारायला सुरुवात केली. साईड रेजेस मारताना आपण हलका वेट घ्यावा आणि शोल्डर लेवलपर्यंतच उचलावा, जेणेकरून आपले साईड शोल्डर ॲक्टिव्ह होतील आणि ते ग्रोथ होतील. आपण साईड शोल्डर मारताना जोरात झटका देऊ नये आणि ते स्विंग करू नये. एकदम हळूवारपणे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे. त्यानंतर मी फ्रंट रेजेस घेतले. फ्रंट रेजेस करताना आपल्याला डंबेल दोन्ही हातामध्ये एकदम सरळ पकडायचा आहे, कोर टाईट ठेवायचा आहे आणि त्यानंतर हळूवारपणे आपल्याला समोरच्या दिशेला स्ट्रेट वर न्यायचं आहे आणि स्ट्रेट खाली करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करताना आपल्याला डंबलचा वेट हलका घ्यायचा आहे किंवा लाईट घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही किंवा इंजरी होणार नाही. केबल फ्रंट रेजेस मारण्यासाठी आपण झिगझॅग बार घ्यावा आणि तो केबलला अटॅच करावा. त्यानंतर सरळ होऊन आपल्याला तो सेट परफॉर्म करण्यासाठी आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये एकदम कोपऱ्याच्या साईडला बारला पकडायचे आणि आपल्याला त्याला स्ट्रेट वर नेऊन शोल्डर रेंजच्या लेवलपर्यंत न्यायचं आहे आणि मग आपल्याला प्रॉपर कंट्रोलमध्ये कॉन्स्टंट टेन्शन ठेवून हळूहळू आपल्याला ते वर आणि खाली करायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक चांगला पंप आणि आपले फ्रंट डेल्टॉइड्स एकदम चांगल्या प्रकारे ट्रेन होईल. हे सर्व सेट आपल्याला 15, 12 आणि 10 याप्रमाणे करायचे आहेत आणि लास्ट सेट आपल्याला फेलियरपर्यंत न्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला 3D शोल्डर्ससारखा एक्सपिरियन्स होईल आणि आपले शोल्डर्स वाईड होतील. तर आजसाठी एवढाच होता मित्रांनो. धन्यवाद. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या भावाला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र.